श्री स्वामी समर्थ. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा. आजचा दिवस स्वामींच्या कृपेने आपल्या सगळ्यांना खूप छान जावो, चांगला जावो. स्वामींच्या कृपेने आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना कोणत्या अशा काही गोष्टी आहेत ज्या इतरांनी दिलेल्या किंवा इतरांनी वापरलेल्या आपण वापरू नयेत याबद्दल माहिती सांगणार आहे. आपल्याला भरपूर वेळेस काही लोक काही गोष्टी देतात. त्यामध्ये काही कोणी चांगल्या भावनेने देतं तर कोणाची भावना काय आहे हे आपण सांगू शकत नाही. तर त्या गोष्टी वापरल्याने आपल्याला आपल्या आयुष्यात काही चुकीचे परिणाम पाहायला मिळतात. त्याचबद्दल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार आहोत. आपल्याला जर कोणी जुने त्यांनी वापरलेले कपडे वगैरे दिले तर ते कधी वापरू नये. कधीही कोणत्या आजारी व्यक्तीचे कपडे वापरू नये. कुणाचं अंथरूण पांघरून देखील वापरू नये. आजारी व्यक्तीचं किंवा इतर कोणी दिलेलं अंथरूण पांघरून जुने कपडे वापरू नयेत. असं म्हटलं जातं की जर आपण असं केलं तर त्यामुळे आपल्याला देखील त्यांचे दोष लागले जातात. कोणी वापरलेली कपडे असे जुने लोक म्हणायचे पहा की कुणाची उतरण घालू नये म्हणून. त्याच पद्धतीने कोणी वापरलेले जास्त कपडे वगैरे कोणाचेच घालू नयेत. त्याने आपल्याला त्यांचे दोष आपल्याला लागतात असं म्हणतात. त्यामुळे कोणाचे जुने कपडे कोणाचं अंथरूण पांघरून हे नक्कीच कोणी वापरू नये. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाचीही जुनी चप्पल वगैरे आपण वापरू नये. कोणी जर आपल्याकडे आलं आणि 5 मिनटात जाऊन येतो म्हणून आपली चप्पल किंवा इतर कोणाची चप्पल देखील आपण घालून जाऊ नये. त्याने त्याच्या मागे असलेले दोष हे आपल्याला लागतात असं म्हणतात. आपण पाहिलं की आपण घराच्या बाहेर चप्पल का काढतो तर जे काही आहे आपल्या मागे आलेलं ते घराच्या आपल्या बाहेरच राहावं म्हणून चप्पला कधी पण घराच्या बाहेर काढतात. घरामध्ये चप्पल आणून काढू नये. चप्पल काढण्याची सवय नेहमी घराच्या बाहेरच ठेवावी. जे काही आपल्या मागे लागून आलेले आहे ते चप्पलेसोबत बाहेरच राहतं असं म्हणतात. त्यामुळे इतर कोणाच्या चप्पल बूट जुने हे वापरू नये. त्याचसोबत घराच्या आतमध्ये देखील चप्पल ठेवू नये. आपल्या घराच्या बाहेर एक छोटंसं चप्पल स्टँड ठेवून त्यावर चपला ठेवाव्यात आपल्या. आणि त्याचसोबत आपल्या घरी जर कोणी पाहुणे रावळे आले तर त्यांच्या देखील चप्पल घराच्या बाहेरच चप्पल स्टँडवर ठेवाव्यात की जेणेकरून त्यांच्या मागे देखील आलेले काही दोष असतील तर ते आपल्या घरामध्ये येऊ नयेत म्हणून. त्याचसोबत अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर हे प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं. तर आपण ज्यावेळेस आपलं घर खरेदी करू त्यावेळेस ते घर ती वास्तू कशी आहे, जास्त दिवस जुनी तर नाही आहे, जास्त वर्षांपासून किंवा जास्त दिवसांपासून बंद पडलेली नाही आहे ना, त्या वास्तूच्या आजूबाजूला सगळी व्यवस्थित चौकशी करून नंतरच ती वास्तू किंवा घर की एखादा फ्लॅट खरेदी करावा. जर घर खरेदी करायचं असेल तर ते घर जास्त दिवसांपासून बंद आहे का, त्या घराचा इतिहास काय आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन त्यानंतर तुम्ही हा मोठा डिसिजन घ्या. कारण जास्त दिवस बंद पडलेलं घर वगैरे असेल तर त्या घरामध्ये देखील जास्त प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी क्रिएट झालेली असते. आपण पाहतो आपण सकाळी उठल्या पहिले आपलं दारं खिडक्या उघडतो जेणेकरून सूर्यप्रकाश खेळती हवा आपल्या घरामध्ये येईल म्हणून. त्याच पद्धतीने आपल्याला फ्रेश वाटतं. तसंच जर एखादं घर बंद पडलेलं असेल जास्त दिवसापासून तर ते घर देखील तुम्ही बंद का आहे, त्याच्या मागे काय झालेलं आहे, तिथे काही घडून तर गेलेलं नाही ना, या सगळ्या गोष्टींची माहिती काढून नंतरच ते गोष्टी खरेदी करा. आणि जर आपल्याला काही पर्याय नसेल, आपल्याला जर तिथे राहायचंच असेल तर तुम्ही ते घर एकदम स्वच्छ करा. एखाद्या जाणकाराकडून त्या घराची माहिती घ्या. त्या घरामध्ये पूजापाठ करा, वास्तुशांती कलशपूजन वगैरे करा आणि त्यानंतर त्या घरामध्ये राहायला जा. आणि घरात राहायला जायच्या आधी एक गुरुचरित्राचा पाठ नक्की त्या घरामध्ये करा. त्याचसोबत दुर्गा सप्तशतीचा देखील पाठ शक्य झाल्यास त्या घरामध्ये नक्की करावा. त्यानंतर आपण जर देव न करो पण आपल्यावर जर कधी कोणाकडून पैसे उधार घेण्याची वेळ आली, एकतर कधी कोणाकडून उधार घेऊ नये. आणि जर आपल्याला पर्याय नसेल, जर आपण कधी कोणाकडून पैसे उधार घेतलेच तर त्या व्यक्तीचे पैसे वेळच्या वेळी आपण परत करावेत. कारण प्रत्येकजण आपल्या कष्टाने स्वकष्टाने पैसा कमवत असतो आणि त्या प्रत्येकालाच आपापल्या पैशाची किंमत असते आणि गरजही असते. त्यामुळे जर आपण कधी कोणाकडून पैसे उसनवारीवर घेतले किंवा उधारीवर घेतले तर त्या व्यक्तीला
वेळच्या वेळी ते पैसे परत देण्याचं काम करावं, जेणेकरून त्या व्यक्तीचे तळतळाट किंवा त्याने दिलेले काही तो जर काही अपशब्द बोलला तर ते आपल्याला लागणार नाहीत. म्हणून आपण नेहमी जर एखाद्याकडून काही घेतली तर त्याची वस्तू त्याला वेळच्या वेळी परत द्यावी. आपल्याकडून जितकं शक्य आहे तितकंच करावं. माझं तर म्हणणं आहे, आपलं जेवढं अंथरूण आहे तेवढेच आपण पाय पसरावेत, त्यापेक्षा जास्त करायला जाऊ नये. परंतु जर आपल्याला काही पर्याय नसेल, कधी काही अडचण असेल तर जर घेतले तरी पण ते पैसे परत द्यावेत लवकरात लवकर. तर ही होती छोटीशी माहिती. आपण बाहेरच्या व्यक्तींकडून काय गोष्टी घेऊ नयेत किंवा इतर कोणी काही दिलेलं काय घेऊ नये याबद्दल. याने आपल्याला त्यांचे दोष लागतात. ही एक छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसहित आणि माहितीसहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.